सो सकाळचे 7 झाले आणि मी सायकलिंगला निघालो होतो आज. सायकलिंग आपण रोज करतो मी. आज काही ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मी थोडं लॉंग डिस्टन्स कवर करणार आहे. ऑलमोस्ट एक 4.60 किलोमीटर झालेले आणि मी आता आलो आहे उंबरली साईडला. इथून डोंबिवलीवरनं हा रस्ता येतो पण हा जातो इथून सरळ उंबरली गावात. सो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आज खूप दिवसांनी नवीन ब्लॉग बनवतो आहे. कंटेंट होता म्हणून मी आज ब्लॉग बनवत होतो. म्हटलं नाही तर मी असं प्लॅन नव्हता माझा ब्लॉग करायचा आज. सो आजचं असं प्लॅन आहे की आज 20+ किलोमीटर आपण 25+ किलोमीटर आपण कवर करायचं सायकलने. बघू किती होतो. जो मी रूट ठरवला आहे त्याच्यामध्ये आलं 20+ किलोमीटर तर ठीक आहे. थोडं एक्सटेंड करा. आज मी सुट्टी आहे आणि आज क्लायमेट पण चांगलं आहे. सो आज क्लायमेट खरंच चांगलं आहे. खूप गार वाटतं आहे. आज मी प्लॅन केला हा सायकलिंगचा खरं चांगला होता की तुम्ही डेली फक्त 10 to 12 किलोमीटर्स करतो. हा रूट खरंच चांगला आहे. एकदा बघा, रोड पण चांगला झालेला आहे. प्लेन रोड आहे, गर्दी नाही, काय नाही. मस्त 5 किलोमीटर क्रॉस झालेलं आहे डिस्टन्स माझं. ऊन यायला लागलेलं आहे. ऊन यायच्या आधी मला रिटर्न जावं लागेल कारण सो हा रूट माझ्या प्लॅनमध्ये नव्हता पण त्या ऑन द वे लागला मला रूट हा. इथे आम्ही दरवर्षी येतो पावसामध्ये. इथून जो रस्ता सरळ जातो ना तो आपल्या रिजन्सीमध्ये जातो बॅक साईडला. आम्ही तिथून यायचो माउंटन्समधून. हा तलाव आहे. आता पूर्ण सुकला आहे खरं तर. पावसात पूर्ण भरलेला असणार परत. हा थोडं बसायला जागा पण आहे. हा जो रस्ता आहे हा जातो एजन्सीमध्ये. थोडं ऑफ रोडिंग आहे. आम्ही इथे पण करतो सायकलिंग खरं तर. आणि इथे मंदिर आहे. इथे एक मंदिर आहे आणि ह्याच्या मागे पण एक मंदिर आहे. एक दिवस परत इथून येईल. ऑफ रोडिंग करायला इथे मजा येते. आपली सायकल पण त्याच टाईपची आहे, ऑफ रोडिंग टाईप. सो एक दिवस परत जाऊ इथून. आय गेस मी लास्ट इयर आलेलो इथे या ऑफ रोडमधून. आम्ही इथे यायचो, इथे थोडं थांबायचो, मंदिरात जायचो, पण इथून रिटर्न आम्ही परत जायचो एजन्सीला. मजा येते. ह्या रोडवरनं पण चांगलं आहे. सायकल तर पूर्ण खराब झाली आता. एवढ्याशा पावसात सुद्धा सायकल खराब झालेली आहे. आणि माझा शर्ट पण आय गेस पूर्ण मावून खराब झालेला आहे की नाही. 6.5 किलोमीटर झाले. आता पुढे आपण कंटिन्यू करू. ऊन मला वाटत इतकं लवकर येईल. सो पटकन आपण पुढे लॉंग डिस्टन्स कव्हर करून घेऊया. चलो. इथून सरळ रस्ता जातो डोंबिवलीला आणि हा रस्ता इथून जातो परत बदलापूरचा पाईपलाईन रोड आहे ना तिकडे. सो आता ऑलमोस्ट आपण 8.5 किलोमीटर क्रॉस केलेलं आहे आणि आपण आता अंबरनाथ बदलापूर पाईपलाईन रोडला आहे. मजा येते. खूप दिवसांनी लॉंग डिस्टन्स कवर करतो मी. आणि माईक नाही आज. आय डोंट नो आवाज येत असेल की नाही. ते गाड्या इथून भरपूर जातात आणि आवाज खूप येतो. शॉर्ट पाणी ब्रेक. फक्त रेस घेतली जरा. नाही आहे होईल. बघू किती टाईम लागतो आपल्याला. 11 किलोमीटर क्रॉस केले आपण आणि
आणि मी पाईपलाईनवरून जो नेवाई नाका येतो तिथून लेफ्ट मारून आता टुवर्ड्स डोंबिवली चाललो रिटर्न. अजून पण क्लायमेट चांगलं आहे पण थोडं गरम व्हायला लागलं आता. ह्युमिडिटी आहे जरा इथे. सकाळी चांगलं वाटत होतं 6:30 वाजता. 9:30 झाले होते. सॉरी 9:30 झाले. मी अराऊंड 32.38 किलोमीटरची सायकलिंग केलेली आज. मजा आली. लास्ट मंडेला मी 25 किलोमीटर्स केले होते आणि आज 5 किलोमीटर जास्त केले सायकलिंग. बरं वाटलं. एकदम वर्कआउट झाला पूर्ण. आता सायकलला रेस्ट. मी पण घरी जाऊन रेस्ट करतो. काहीतरी नाश्ता करून झोपून जातो. बाकी हा ब्लॉग कसा वाटला मला सांगा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा आवडला असेल तर. बाकी नेक्स्ट टाईम अजून चांगला व्हिडिओ घेत राहील. चलो बाय.